Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला कमी जागा मिळाल्यानंतर आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नागपूर आणि त्यानंतर संभाजीनगर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दौरा करतायत आणि या दौऱ्याच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे काय प्लॅनिंग असेल, मित्रपक्षांसोबतची कशी तयारी असेल, विरोधकांना मिळालेल्या यशाचं, भाजपला झालेल्या डॅमेजचं कंट्रोल करण्याचे प्रयत्न हे अमित शाह यांच्याकडून सुरू आहे। पण नागपूरमध्ये भाजपची बैठक झाली। या बैठकीमधून अमित शहांनी एक प्रकारे विधानसभा निवडणुकीचा रोड मॅप स्पष्ट केलाय। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं यश मिळालं, त्यांच्या सहानुभूतीनंतर ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या जागा निवडून आल्या, त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांना रोखण्याचा निर्धार अमित शहांनी केलेला आहे। त्यामुळे आता अमित शहांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, महायुतीचं जागा वाटप, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचं नेतृत्व, घटक पक्षांबद्दलची अमित शहांची भूमिका, भाजपची भूमिका आणि शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याबद्दल, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उपस्थित होणाऱ्या अनेक मुद्द्यांवर नागपूरच्या बैठकीमध्ये अमित शहांनी कोणतीही महत्त्वाची विधानं केली याबाबत आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। भाजपच्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलं, पण त्यांचा प्रमुख जो रोख त्यांचा होता तो उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे होता। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला ज्या जागा कमी मिळाल्या त्या जागा आता विधानसभेला आपल्याला पुन्हा एकदा सत्तेत यायचं आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा वारू रोखणं अत्यंत आवश्यक असल्याचं अमित शहांनी त्यांच्या भाजपच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ या दोन रिजनमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळवायला हव्यात, जास्तीत जास्त जागा मिळवण्याचे प्रयत्न करा असं सुद्धा अमित शहा यांनी सांगितलेलं आहे। आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना रोखायचं असेल तर प्रत्येक बूथवरती आपल्या भाजप नेत्यांना, समर्थकांना, कार्यकर्त्यांना काम करावं लागेल। आणि त्याचबरोबर जे प्रत्येक बूथवर जे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा सोबत घेण्याचा प्रयत्न करा। ज्या ठिकाणी भाजप कमकुवत आहे अशा वेळेस प्रत्येक बूथवर किमान 10% मतं वाढवण्याच्या सूचना या अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांना दिलेल्या आहे। त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये जी मतं आपल्याला मिळाली, ज्या मतांचा टक्का आपल्याकडे होता त्याच्यापेक्षा अधिकची मतं आपल्याला मिळवायची आहेत असं सुद्धा अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। आपण बघितलं तर उद्धव ठाकरे, शरद पवार असतील हे दोन महाविकास आघाडीचे नेते आणि अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, लोकसभा निवडणुकीमध्ये या चारही नेत्यांमध्ये जोरदार राजकीय कलगीतुरा रंगलेला होता। आणि त्याच्यानंतर आता अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये आलेत। महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधात प्रचाराची रणधुमाळी ठोकत त्यांच्यावरती आता निशाणा साधायला सुरुवात केली आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा अमित शहा काय म्हणतात तर अमित शहांनी भाजपमधील गटबाजीवर बोट ठेवलेला आहे। आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघितलं, किरीट सोमय्या असतील किंवा अन्य काही भाजपचे नेते असतील जे भाजपच्या नेतृत्वावरती नाराजी व्यक्त करतायत, त्याच्यामुळे सुद्धा या गोष्टीची दखल ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेली आहे। नागपूरच्या बैठकीमध्ये त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गटबाजी, भांडणं मिटवायला हवीत, मनधरणीसाठी मला कुणाच्या घरी यावं लागेल असं काम करू नका। मागणाऱ्याला भाजप काही देत नाही आणि न मागणाऱ्याला गोष्टी मिळत जातात। त्याचबरोबर ज्या लोकांना तिकीट मिळणार नाही ते नाराज होतील असं मी खपून घेणार नाही असं सुद्धा वक्तव्य अमित शहा यांनी केलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जे नेते नाराज आहेत, जे भाजप नेतृत्वावरती टीका करतात, त्यांना एक प्रकारे इशारा देण्याचं काम हे अमित शहा यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर जोशमध्ये नाही तर होशमध्ये राहून काम करा। तिकीट मिळालं म्हणून नाराजी मी खपून घेणार नाही। आपापसातील मतभेद बाजूला ठेवा। नाराज होऊन कुणी आकांतांडव करू नका। ज्या गावामध्ये पराभूत सरपंच आहेत मागच्या निवडणुकीमध्ये त्या पराभूत सरपंचांना सोबत घेण्याचे प्रयत्न करा असं सुद्धा अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। आणि हे सांगताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही एका नेत्याच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढली जाणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। एक पत्रक भाजपने त्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना वाटलेलं होतं आणि त्या पत्रकामध्ये गडकरी म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या तीन नेत्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवली जाईल। एक प्रकारे सामूहिक नेतृत्व असेल या निवडणुकीला हे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा अमित शहांच्या बैठकीमध्ये, भाजपच्या बैठकीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। लोकसभा निवडणूक आपण हरलेलो असलो तरी विधानसभा निवडणूक आपण जिंकणार आहोतच असं सुद्धा अमित शहा सांगतायत। आणि हे सांगताना ते विदर्भ जिंकल्याशिवाय आपली सत्ता येऊ शकणार नाही, त्यामुळे 62 पैकी 45 जागा आपल्याला विदर्भात जिंकाव्या लागतील। आपण बघितलं होतं 2014 नंतर 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपने सर्वात चांगली कामगिरी ही विदर्भामध्ये केलेली होती आणि
आता ज्यावेळेस लोकसभा निवडणूक पार पडली आहे, या लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भात भाजपला नागपूरची जागा असेल किंवा अकोल्याची जागा असेल, अशा मोजक्या काही सीट्सवरती विजय मिळवता आलेला होता. अनेक अशा जागा आहेत ज्या जागा भाजपचा बालेकिल्ला मानल्या जात होत्या, त्या जागांवरती भाजपचा पराभव झाला. त्यामुळे सुद्धा अमित शहा हे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भाला टार्गेट करू पाहत आहेत, विदर्भावरती फोकस करू पाहत आहेत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी. आता जागा वाटपावरून जी चर्चा सुरू आहे, शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल, या तीन पक्षांमध्ये जो जागा वाटपाचा पेच आहे किंवा या पक्षांमध्ये अनेक मुद्द्यावरून होत असलेले मतभेद असतील किंवा महायुतीमध्ये कोण कुणाचं काम करणार ह्याच्यावरून जी चर्चा सुरू असेल, ह्याच्याबाबत सुद्धा अमित शहा यांनी भाष्य केलेलं आहे. महायुतीतल्या प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न आपण करायला हवेत असं अमित शहा सांगतायत. म्हणजे महायुतीमध्ये भाजप जरी मोठा पक्ष असला, 106 आमदारांचा पक्ष असला, तरीसुद्धा इतर घटक पक्षांच्या उमेदवारांचा विजय कसा होईल ह्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे, हे सुद्धा अमित शहा सांगू पाहतायत. प्रत्येक जागा आपली आहे असा विचार ठेवून लढावं. उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये असा आरोप केला होता की भाजपने आमचे सीट पाडण्याचा प्रयत्न केला. आता घटक पक्षांना सोबत घेतल्यानंतर, म्हणजे शिंदेची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अमित शहांच्या भाषणाचा रोख घटक पक्षांना सामावून घेण्याचा आहे. म्हणजे उद्याच्याला निवडणूक संपल्यानंतर घटक पक्षांनी आपल्यावर आरोप करू नये, त्यामुळे मित्र पक्षांच्या विजयाविना आपण सत्तेत येणार नाही असं सुद्धा महत्त्वाचं विधान हे अमित शहा यांनी केलेलं आहे. आणि अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणाचं हे एक सत्य आहे की कुठलाही मोठा पक्ष असेल तर त्याला सत्तेत यायचं असेल तर त्याला एक छोट्या पक्षाची गरज भासते, हे सुद्धा अमित शहा सांगू पाहतात. आणि त्याचबरोबर ज्या महिला, शेतकरी असतील किंवा कष्टकरी असेल, मजूर वर्ग असेल, यांना सुद्धा सोबत घेण्याचे प्रयत्न अमित शहा यांच्याकडून सुरू आहे. सरकारने ज्या योजना राबवल्या आहेत, या योजना तुम्ही लोकांपर्यंत जा, त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा, आपण कशा पद्धतीने काम केलंय हे सुद्धा लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा, असं सुद्धा अमित शहा भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगायचा प्रयत्न करत आहेत. परंतु तरीसुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपला प्रतिस्पर्धी, आपला समोरचा पक्ष हा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच असणार आहे, असं सुद्धा अमित शहा यांनी भाषणातून स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं आगामी काळात या प्रकरणावरून, या मुद्द्यावरून, या कलगीतुऱ्यावरून कसं राजकारण पेटतं हे आपल्याला पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहेच. या सगळ्या मुद्द्यांबद्दल, अमित शहांच्या भाषणांबद्दल, आगामी निवडणुकीबद्दल, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या रणनीतीबद्दल, विदर्भ आणि मराठवाड्यातील समीकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.